हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग एपिसोडकडे वळूयात. तर आता इथे राणी जी आहे ती विक्रांत समोर आली आहे आणि राणी आता एका मिनिटात विक्रांतचा माज इथे उतरवते. विक्रांतला सडेतोड उत्तर देते की तू काय केलंस आणि काय नाही हे सगळ्यांना माहीत झालेलं आहे आणि असा धोका देऊन आबांचं हिसकावून घेणाऱ्यातलं आम्ही नाही आहेत, ते फक्त तुम्हीच करू शकता. आणि तुमच्या अशा वागण्यामुळेच आज कोणीही तुमच्याबरोबर उभे राहणार नाहीत. आज तुम्हीच पहा, फक्त आबांसाठी या वस्तीतला प्रत्येकजण उभा आहे, पण तुमच्यासाठी असं कधीही होणार नाही, कारण तुम्ही फसवणूक करणारे आहात. आणि हे दादासाहेब फक्त दरोडेखोर आहेत, ज्यांनी आबांच्या कंपनीवरती आणि आबांच्या सगळ्याच प्रॉपर्टीवरती हिस्सा दाखवला आहे आणि दरोडा टाकलेला आहे. तर त्यानंतर आता इथे हा जो विक्रांत आहे तो राणीसमोर असं नाटक करतो की हा राणीच्या शब्दाला खूप घाबरला आहे. तर त्यावेळी तो बोलतो की अरे, मी तर खूप घाबरलो तुझ्या या शब्दांना. तर त्यावेळी आता राणी बोलते की हे जे काही करतायत ना तुम्ही, ते एक दिवस असंच होणार आणि आम्हाला तुम्हाला घाबरावंच लागणार. आणि ही जी राणी आहे ना, ती शब्द देते की एक वेळ तुमच्यावर अशीच येणार, ज्यावेळी तुम्ही असेच घाबरताल. आणि हा राणीचा शब्द जो आहे तो हुकुमाची राणीचा शब्द आहे बरं का. तर त्यावेळी राणी जी आहे ती इथे विक्रांतला सरळ सरळ धमकी देत असते की आम्ही सगळं काही तुझ्याकडून हिसकावून पुन्हा घेऊ शकतो. तर त्यानंतर आता इथे विक्रांतला राणीच्या बोलण्यामुळे आता जरा खूप भीती वाटते, कारण खरंच ही राणी जी आहे ती नेहमीच जे बोलती ते करून दाखवते. ती कधीही असं होत नाही की तिने बोलले आणि तिने ते करून नाही दाखवलं. त्यानंतर इंद्रा हे सगळं ऐकत असतो. तेवढ्यात दादासाहेब जे आहे ते बोलतात की ए पोरी, आता खूप बोलीस हां, आता बंद करायचं हे सगळं, असं म्हणत आता ते पुढे येत असतात. तेवढ्यात इंद्रा जो आहे तो लगेचच त्यांच्या छातीवरती हात देऊन तिथेच त्यांना थांबवतो. जसा इंद्राने त्यांच्या छातीवरती हात ठेवला तसा दादासाहेबांना प्रचंड त्याचा राग आला. पण आता दादासाहेब जे आहेत ते बोलतात की हात काढ. पण आता इंद्रा बोलतो की एक पाऊल जरी पुढे टाकलं ना राणीकडे, तर मी काय करेल आणि काय नाही त्याचा भरोसा नाही. मी विसरून जाईल की कोणी माझा दादा आहे की कोणी माझं कोणी आहे. तर त्यावेळी आता इथे इंद्रा बोलतो की राणीकडे, माझ्या बायकोकडे एक वाईट नजरेने जरी पाहिलं ना, त्याला ठिकाणावर आणल्याशिवाय मी शांत बसत नाही आणि त्या बाबतीत मी कुणाचं ऐकूनही घेत नाही. त्यानंतर आता अजित, रत्नाई आणि उर्मिला जे आहे ते सगळेजण फक्त पाहत असतात. तर आता दादासाहेब जे आहेत ते राणीला धमकावू लागतात. तेवढ्यातच आता हा जो रतन आहे तो दादासाहेबांच्याच गाडीवरती उभा राहून त्यांनाच हत्यार दाखवून इथे त्यांनाच धमकी देत असतो की जर राणीकडे एक नजर वर जरी करून पाहिलं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही आणि आबांना, इंद्रा सरांना त्रास झालेला आम्हाला पाहवणार नाही. त्यामुळे गपगुमानं इथून निघून जायचं. त्यानंतर आता इथे सगळ्यांनीच काठ्या घेतल्या आणि राणीला आता सगळ्यांची एकी दिसली आणि इथे दादासाहेबांना देखील दिसलं की कशाप्रकारे हे कामगार फक्त आबांसाठी उभे राहत आहेत आणि ते पाहून आता त्यांना खूप वाईट वाटतं, कारण ह्या विक्रांतला जे कमवता आलं नाही ते आबासाहेबांनी कमावले आणि या मुलीने कमावले आणि हे जर कायम असेच या सगळ्यांच्या मागं राहिले तर आपलं काहीच होणार नाही, हे त्यांना इथे कळून चुकलं आहे. त्यानंतर तर राणी देखील म्हणते की आता पाहून घ्या कसं राहायचंय, कसं वागायचंय. तर त्यानंतर आता इकडे रत्नाईला आणि अजितला, उर्मिलाला आता भीती वाटायला लागते की वस्तीतली माणसं खरंच आमच्यावरती हमला तर करणार नाही ना, कारण सगळेजण हत्यारे घेऊन उभे असतात. तर आता दादालाही कळत नाही की आता इथे बोलून काहीच फायदा नाही. तर त्यावेळी दादासाहेब जे आहे ते आता तिथून निघायला लागतात. तर तेवढ्याच इंद्रा जो आहे तो त्यांना थांबवतो आणि लगेचच त्यांच्या खांद्यावरती हात टाकून बोलतं की बघितलंस ना, सगळेजण आमच्या सोबत आहेत, तुम्ही कसेही आमच्यासोबत वागा, पण एकानेही आमची साथ सोडली नाही आणि लवकरच मी जे काही माझं गमावलं आहे ना ते मी लवकर परत मिळवणार आणि हे तुम्ही बघाच आणि त्यासाठी मी वाटेल ते करेल. तर त्यानंतर आता इथे ज्यावेळेस दादासाहेबांच्या खांद्यावरती इंद्राने हात ठेवला त्यावेळेस त्यांना राग आलेला असतो. आता लगेचच तो इंद्राचा हात काढून टाकतो आणि बाजूला होतो. तर त्यानंतर पुन्हा इथे रतन आणि बाकी सगळेजण ते हत्यारं घेऊन उभे राहतात आणि हसू लागतात, कारण ह्यांच्यावरती खरंच हसण्याची वेळ आलेली असते. दादासाहेब तर आता घाबरून पळालेलेच असतात. त्यानंतर आता ते स्वतःच्या गाडीमध्ये सुद्धा जात नाहीत. तो रतन जो आहे तो त्यांच्या गाडीवरती पाय देऊन उभा असतो. हे पाहताच दादासाहेब तिथून पायीच जातात.
आणि त्याच नंतर तर दादासाहेब गेल्यानंतर विक्रांत, उर्मिला सगळेजण त्यांच्या पाठीमागे निघू लागले आणि इथे बसलेली सगळे लोक आता त्यांच्यावरती हसू लागले. कारण पहिल्यांदाच आता यांचा सगळा माज उतरला होता. यांना वाटलं होतं की आता ते मालक झाले म्हटल्यानंतर सगळ्यावरतीच हक्क गाजवतील, पण असं काहीही झालं नाही. तर त्यानंतर तिथेच त्यांना अपमानित करून सगळ्यांनी बाहेर पाठवलं. तर आता सगळे वस्तीतील लोक एक होतात आणि बोलतात की आबा, तुमच्यासोबत जे काही वाईट करेल, जो कोणी वाईट करेल त्याला अशीच शिक्षा होणार. तर आता आबा बोलतात की हे पहा, तुम्ही जे वागलायत ना ते माझ्यामुळे वागला आहात, पण तुम्ही पुढचा विचार का करत नाहीये? तुम्ही आत्ताचा विचार का करताय? मला सांगा बरं. जर तुम्ही असेच वागलात तर आपले एक दिवस फॅक्टरीचंही नुकसान होईल आणि त्याबरोबरच मला सांगा, तुम्ही खाणार काय? तुम्ही तुमच्या मुलाबाळाचा विचार करा जरा. तर त्यावेळी आता इथे आबा जे आहे ते राणीला बोलतात की राणी, आज तू पण जे काही वागली आहे ना ते मला पटलं नाहीये. खरं तर तू या गोष्टीचा विचार केला नाहीस की पुढे काय होणार. इतकी ती फॅक्टरी कष्टाने उभी केली आहे आणि जर त्यामध्ये विक्रांतने बाहेरून लोक आणली, शहरातून लोक आणली, तर त्या फॅक्टरीमध्ये ते त्यांना काम करायला जमणारही नाही. उलट ते फॅक्टरीचं वाटोळं करून टाकतील आणि असं झालं तर कसं चालेल? एवढ्या दिवसाची केलेली मेहनत सगळी वाया जाईल. त्यामुळे माझं सगळ्यांनी ऐका, ते असं करू नका. सगळ्यांनी फॅक्टरीमध्ये जा. विक्रांतचं म्हणणं ऐका. तर त्यानंतर इथे आबा देखील इंद्राला सांगू लागतात की इंद्रा, आत्ता तुम्ही जे काही वागला आहेत ना ते खरं तर चुकीचं झालंय. कारण आता जर आपण विचार केला तर विचारांनी चाललो तर फॅक्टरीसाठी तुम्ही सगळ्यांनी फॅक्टरीमध्ये जायला हवं आणि जर तुम्ही गेलात तरच आपल्याला आपल्या फॅक्टरीचा त्यात फायदा राहील. तर त्यानंतर इथे इंद्रा बोलतो की हो, कदाचित आता आबांचं म्हणणं आपल्याला ऐकायलाच हवं. आबा बरोबर बोलताय. जर आपण फॅक्टरीमध्ये गेलो तरच आपल्याला आपली फॅक्टरी मिळवता येईल, तिथे काम करायला मिळेल आणि तिथे नजर देखील ठेवायला मिळेल. विक्रांत काय करतोय काय नाही आणि फॅक्टरीला कोणत्या ह्याच्यावरती घेऊन जातोय. कारण मागे त्यांनी ठरवलं होतं की तो एक मोठं लोन घेणार आहे आणि जर त्यांनी ते लोन घेतलं तर आपली फॅक्टरी किती लॉसमध्ये येईल हे देखील पाहायला हवं. त्यासाठी आता मी एक निर्णय घेतला आहे. मीही तुमच्याबरोबर कामगार म्हणून फॅक्टरीमध्ये येणार. तर त्यावेळी आता हे ऐकून मालती बोलते की काय इंद्रा, काय बोलतेस तू हे सगळं? हे बघ, मला नाही वाटत की तू त्या फॅक्टरीमध्ये काम करावंस. तर त्यावेळी मालती सांगू लागते की हे बघ इंद्रा, ते काही नाही. तुला जर हवं असेल तर तू कामगार म्हणून नाही तर एखाद्या पोस्टवरती जा ना, ऑफिसमध्ये राहा, पण असं कामगार म्हणून नाही जायचं असतो. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो तिला सांगण्याचा प्रयत्न करतो. तिला समजावून सांगतो की नाही आई, आता जर मी फॅक्टरीमध्ये गेलो नाही तर आपल्याला आपली फॅक्टरी कशी मिळवता येईल सांग ना मला. त्यासाठी मला तिथे जाणं भाग आहे. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की हे ते काही नाही, मी फॅक्टरीमध्ये जाणार आणि कामगार म्हणूनच तुमच्याबरोबर काम करणार. तर राणी बोलते की सर, तुम्हाला जसं योग्य वाटतंय, तुमचं म्हणणं असंच असेल तर मीही तुमच्या बरोबर आहे. असं म्हणत आता राणी, इंद्रा, आबा सगळेजण हातावरती हात ठेवतात आणि त्यानंतर वस्तीतील लोक देखील त्या सगळ्यांना साथ देतात. इकडे आता दादासाहेब रागारागात घरी आलेले आहेत. दादासाहेबांच्या मागेच इथे विक्रांत, उर्मिला आणि अजित, रत्नाई देखील घरी आलेले आहेत. दादासाहेबांचा तिथे खूप मोठा अपमान झाला आणि त्यांना तो सहनच झाला नाही. त्यावेळी ते आल्या आल्यास विक्रांतवरती राग काढतात. त्यांना सगळं काही आठवतं की कशा प्रकारे त्या लोकांनी त्यांच्यावरती हात उचलले. त्यावेळी आता इथे दादासाहेब बोलतात की मला सांग, तुला फक्त माणसंही कमवता आली नाही? अरे, तुला त्या कामगारांना मुठीत देखील ठेवता आलं नाही आणि निघाला मालक व्हायला. कसं होशील तू मालक? त्या कामगारांना त्या आबांनी मुठीत ठेवलं आहे आणि त्यामुळे ते सगळं काही त्यांचंच ऐकत आहेत. तर त्यावेळी आता विक्रांत बोलतो की म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तर त्यावेळी दादासाहेब बोलतात की तू मालक होण्याच्याच लायकीचा नाही आहेस. तर त्यावेळी विक्रांत बोलतो की हे पहा दादासाहेब, इंद्राही असंच बोलायचा आणि आता तुम्हीही तसं. तुम्ही तरी तसं बोलू नका. तर त्यावेळी दादासाहेब रागात असतात. सगळं काही राग ते विक्रांतवरती काढतात. त्यानंतर उर्मिलाला वाईट वाटतं की तिच्या नवऱ्याला हे दादासाहेब कशी वागणूक देतात. तर त्यानंतर आता इथे दादासाहेब बोलतात की अरे, त्यांनी माझा अपमान केलाय, तुझ्या बापाचा अपमान केलाय, तुला लाज वाटायला पाहिजे. आणि त्यानंतर विक्रांत बोलतो की हे पहा दादासाहेब, मी हे सगळं नीट करण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर त्यावेळी आता दादासाहेब बोलतात की उठा, माझ्यासाठी एकाने गरम पाणी आणा, माझ्यासाठी एकाने टॉवेल आणा, तर एकाने चहा घेऊन या. तर त्यानंतर आता इथे ते सगळ्यांना कामाला लावून देतात. विक्रांतला गरम पाणी आणायला सांगतात, अजितला टॉवेल घेऊन यायला सांगतात आणि इथे उर्मिलाला चहा बनवण्यासाठी पाठवतात.
अजितला विक्रांतला दिसतात की दादासाहेब कसे आहेत हे आणि कसे वागतायत. तर त्यानंतर आता ते त्याच विचारात असतात आणि सगळेजण तिथून निघून जातात. इकडे आता उर्मिला जी आहे ती किचनमध्ये जाते आणि ती तनतन करू लागते की काय हे, मी काय करण्यासाठी हे सगळं केलं होतं आणि आता काय हे होऊन बसलंय. तिला तर ना अक्षरशः पश्चाताप होत असतो. इकडे आता ही जी मालती आहे ती देखील आतमध्ये आलेली आहे आणि तेवढ्यात पाठीमागून राणी येते. राणीच्या पाठीमागे इंद्रा देखील येतो. आता इंद्रा आल्यानंतर मालती बोलते की इंद्रा हे बघ, मला सांग, तू त्या फॅक्टरीमध्ये जाणार नाहीयेस. हे बघ, कामगार म्हणून त्या फॅक्टरीमध्ये जायची काही एक गरज नाहीये तुला. तुझ्या जीवाला काही झालं तर तुला माहिती आहे ना, तो विक्रांत तुझ्या जीवाशी खेळला आहे. तुझा जीव घेण्यासाठी वाटेल ते प्रयत्न त्याने केले आहेत आणि मी असं तुला धोक्यामध्ये टाकू शकत नाही. इंद्रा, आता मी तुला माझ्या नजरेआड देखील होऊ देणार नाही. पुन्हा काही त्याने असे प्लॅन्स केले तर आम्ही काय करायचं इंद्रा, सांग ना. हे बघ, माझा जीव तुझ्यासाठी तुटतोय रे. तर आता राणी बोलते की हे पहा मालती मॅडम, असं काहीही होणार नाहीये. तर त्यावेळी आम्ही सगळेजण इंद्रा सरांसोबत आहोतच ना, वस्तीतली लोक देखील आहेतच त्यांच्याबरोबर. त्यावेळी मालती बोलते की हे बघ, तू मध्ये बोलूच नको. तू त्याला नवरा मानतेस ना, मग त्याला सांग ना की तिथे जाऊ नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. उलट तू त्याला सांगतेस की जा म्हणून. हे बघ, मी हे अजिबात ऐकून घेणार नाही. इंद्रा, तू तिथे जाणार नाहीस. तर त्यावेळी आता इकडे ही उर्मिला जी आहे ती किचनमध्ये येऊन रडरड करत असते. तिचा संताप होत असतो. ती म्हणत असते की काय हे, हा म्हातारा मला सारखं कामाला लावतोय. मला ना या मग घरामध्ये राहण्याचा आता कंटाळा आलाय. तर त्यानंतर तिथे रत्ना येते. रत्ना आल्यानंतर उर्मिला तिच्यावरतीच भडकते. उर्मिला बोलते की हे जे काही सांगितलंय ना ते तुमच्या नवऱ्याने सांगितलं आहे. मी अजिबात चहा वगैरे कॉफी वगैरे काहीच करणार नाहीये. मी आधी काही करत होते का? आता तर मला सारखं किचनमध्ये मला कंटाळा आला ह्या सगळ्याचा. मी नाही करू शकत हे सगळं. हे जे काही करायचं आहे ना ते तुमचं तुम्ही करा. तुमचा नवरा आहे, तुम्ही काय करून घालायचं तेवढं घाला. मी चालले इथून. असं म्हणत आता ती तिचा अपमान करून तिथून निघून जाते. आणि त्यानंतर इकडे रत्नाई बोलते की मी ना असं बोलायला नको पाहिजे होतं. मालती मला उपऱ्यावानी वागवते. खरं तर आधीही माझं जीवन तसंच होतं आणि आताही तसंच आहे. मी उगाचच ते बोलावून दाखवलं. त्यानंतर इकडे मालती इंद्राला हे समजावून सांगत असते. पण इंद्रा मात्र मालतीला समजावून सांगतो की आई, जर आपल्याला फॅक्टरी, घर सगळं काही मिळवायचं असेल तर घराबाहेर पडावं तर लागणारच ना. त्यामुळे प्लीज तू माझी काळजी करू नकोस. हे बघ, मी सगळं काही व्यवस्थित करेल, पण त्यासाठी मला घराबाहेर पडावं लागेल. तू काळजी करू नको माझी. तर त्यावेळी इथे मालती राणीकडे पाहून बोलते की राणी हे बघ, हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे होतंय. तुझ्यामुळे माझा इंद्रा तिथे जातोय आणि तुझ्यामुळे जर माझ्या मुलाला काही झालं तर मी तुला अजिबात माफ करणार नाही. असं म्हणत मालती तिथून निघून चाललेली आहे. इकडे आता राणीला या गोष्टीचं वाईट वाटतं की मालतीने सगळं काही तिच्यावर सोडलं आहे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी पुढील भागात इथे आता होळीच्या दिवशी इंद्रा आणि राणी दोघेही जण कलर खेळत असतात. तर आता तिथे इंद्रा आणि राणी दोघेही जण मज्जा घेत असतात. राणी पुढे पळत असते तर इंद्रा पाठीमागे पळत असतो. तिला कलर लावण्याचा तो प्रयत्न करत असतो. तर आता तो तिला पकडतो देखील आणि तिला कलर देखील लावतो. तर आता तिला कलर लावताना इथे मालती त्या दोघांना एकत्र पाहणार आहे आणि ते तिला सहन होत नाही, कारण इंद्रा राणीच्या अगदी जवळ असतो. त्यावेळी मालती मध्येच आवाज देते, इंद्रा. तर आता मालतीला हे सहन होत नाही आणि तिने काळा कलर आणलेला आहे आणि तो पूर्ण काळा कलर राणीच्या तोंडाला लावलेला आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूप इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.